हाँ बोल रे. काय? ती सुप्रिया परमार आलीच नाही. हो पप्पा. पप्पा आम्ही कधीपासून इकडे एअरपोर्टवर तिची वाट बघतोय पण ती आलीच नाही. अरे तिचा मोबाईल ट्राय केलात का तुम्ही? केला होता पप्पा पण तो स्विच ऑफ लागतोय. पप्पा आता काय करायचंय? हे बघ एक काम कर, तिच्या ऑफिसचा नंबर तुमच्याकडे असेल ना तो ट्राय करा. हा पप्पा तिकडे केला मी सतत ट्राय करतोय पण तिकडचा फोन कोणी उचलत नाही. शेवटी ऑफिसच्या शेजारी विनीची एक मैत्रीण राहते तिला कॉन्टॅक्ट केला तर ती म्हणाली की ऑफिसला बाहेरनं लॉक आहे. याचा अर्थ ते सुप्रियानी विनीला गंडवलेलं दिसतंय. हो पप्पा. राकेश, विनी बरीच अपसेट आहे का रे? पप्पा मी विनी समोर काही बोललो नाही कारण तिला खूप मोठा धक्का बसलाय. शी इज शॉक्ड पप्पा. तू एक काम कर, तिला घरी घेऊन जा. मी पण काम संपवून येतोच. हां मग आपण बोलूया. ओके ओके पप्पा प्लीज लवकर या. हाँ बोलो चाचा. नहीं 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 चाचा नहीं. 40% कमीशन बोला वो फाइनल. हाँ जमता है तो फोन करो ना. नहीं रिस्क है ना ज्यादा. हाँ 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 ओके. कांता कसली रिस्क कसली? हा कोणाचा फोन होता? चाचा. आपला चाचा आहे. तू काय लपवतोयस माझ्यापासून? लपवायचं काय त्यात? काय नाही. चाचा बोलत होता मुंबईभर आपले क्लब आहेत, व्हिडिओ पार्लर गेम आहे, तर आपल्या ठिकाणी त्यांचा माल ठेवायचा म्हणजे सप्लाय करायचा. म्हणजे आपल्या नेटवर्कचा त्यांना फायदा होणार, कमिशनचा आपल्याला फायदा होणार. 40% बोललोय. लय पैसा याच्यात. नाही नाही मला सांग की कोणता माल ठेवायचा? माल कांता ड्रग्स. पण सॉलिड मार्केट आहे, सॉलिड पैसा आहे. कांता तू तुझ्या पत्त्याच्या क्लबवर आणि त्या पार्लर मधनं ड्रग्ज विकणार आहेस? नाही आपण या माणसानं विषाची चटक लावणार आहेस तू. तरुण मुलं ऍडिक्ट होतील आणि मरतील. अरे किती घरं उद्ध्वस्त होतील तुला माहितीये का? तुला शाप खायचेत का? तुला शाप खायचे तू खा आणि मर तू. मला मरायचं नाही. आणि एक तुला धंदा करायचा असेल ना तर तू कर पण मी तुझ्या बरोबर ह्या धंद्यात असणार नाही. माफ करा ना साहेब. माफ करा साहेब. हा आतला खोटा आरामाचा धंदा करायचा विचार केला ना त्यासाठी माफ करा. काय आहे इतक्या वर्षाची वाईट सवय. धंदा कसला बघायचा नाही, पैसे किती सुटतात ते मोजायचे बस आणि काही नाही. पण काय आहे त्यामुळे तुम्ही जो विचार करता ना तसला विचार आपल्या डोसक्यात उगवतच नाही ना. पण पटलं 101% पटलं. आतला खोटा धंदा नाही पाहिजे आपल्याला, नाही पाहिजे. आता त्याचा फोन आला ना तो मला 40% 60% तर आपल्याला नाही, कुठलाच नको आपल्याला. धंदाच नको नाही पाहिजे. मी त्याला सांगणार नाही पाहिजे. पण तुम्ही इथनं जायचं नाही. वाटल्यास दोन कानाखाली मारा थोबाड फोडा ना आपलं. पण त्याची काय गरज नाही. तुझी चूक तुला कळली ना. हा एकदम कबूल साहेब. खूप झालं. अशी कधी जायची वार्ता करायची नाही साहेब. हा दिवाकर बोला. हाँ हॅलो मेघना, अगं थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालं?
म्हणजे आपली विनी आहे ना, ती एअरपोर्टवरती गेली आणि विनीला काय झालं? अगं बाई, विनीला काही झालेलं नाही ग. तू जरा आधी शांतपणे ऐकून घेशील का? विनी एअरपोर्टवरती गेली आणि त्या सुप्रिया परमारची वाट बघत होती, तर ही बाई आलीच नाही का तिकडे. काय? हा, म्हणजे राकेश आणि विनीने बरीच फोनाफोनी केली, तर त्या बाईचा पत्ताच नाही. ओ गॉड. अहो म्हणजे त्या सुप्रियाने आपल्या विनीला फसवलंय. अरे देवा, दिवाकर आता काय करायचं? आता काय नाही, परत येते ती घरी. अहो किती शॉक बसला असेल आपल्या विनीला. अहो केवढी स्वप्न पाहिली होती तिने या प्रोजेक्टची. दिवाकर, मला काहीच कळत नाही, कसं सांभाळणार तिला. आणि म्हणूनच सांगतोय की ती घरी येईल तेव्हा तू जरा घरी थांब आणि काळजी घे तिची. आणि हे बघ, प्लीज तिला आल्या आल्या प्रश्न विचारत बसू नकोस. अहो तेवढं कळतं मला. बरं ठेवते मी, बाय. ओके. जाधव साहेब, तुमची खबर पक्की आहे? माझ्या कारखान्यातल्या संपामागे कांता आणि विनायकचाच हात आहे? 101%. अरे मग वाट कसली बघताय तुम्ही? उचला त्यांना आणि टाका आतमध्ये. सोडू देत कस्टडीमध्ये. तुम्ही काही चेष्टा करताय माझी? जाधव साहेब, ही चेष्टा करायची वेळ आहे. अहो, मला शक्य असतं तर माझ्या हाताने मी त्यांचे गळे आवळले असते. मी ते करू शकत नाही म्हणून तुमची मदत मागतोय ना. गडकरी साहेब, मी मदत करीन, पण त्याला काही मर्यादा आहे. ओढून ताणून का होईना मला कायद्याची चौकट तयार करावी लागते आणि त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच मी गुन्हेगारांना शिक्षा करू शकतो. तुमच्या मेननने आणि विनायकने केलंय काय? मी त्यांना का अटक करू? कशावरून? ते मला माहित नाही. ते सगळं बघणं तुमचं काम आहे जाधव. अहो, पण त्यांनी काहीतरी गुन्हा करायला पाहिजे का नको? तुमचा मेनन हा युनियन लीडर आहे. तुमच्या कंपनीत त्याची युनियन चालते आणि हे सगळं कायदेशीर आहे. गेल्या वेळेला आपण त्या विनायकला उचलला होता तेव्हा कुठला गुन्हा केला होता त्यांनी? अरुण गडकरीला डिवचलं होतं त्याने. तोच गुन्हा होता त्याचा. मग तेव्हा जे जमलं ते आता का जमत नाहीये जाधव? गडकरी साहेब, त्यावेळी विनायकला पकडण्यासाठी आपण एक नाटक केलं होतं. एक खेळ खेळला होता आपण. प्रत्येक वेळी जर खेळ खेळायला गेलो तर ते अंगाशी येईल. तुमच्या नाही, माझ्या. And I have to be very careful about it. तुम्ही इतके डरपोक असाल असं वाटलं नव्हतं जाधव मला. गडकरी साहेब, डरपोक म्हणा नाही तर काही म्हणा, पण मला जे शक्य असतं ते मी करतो. शक्य नसेल तर ते मी स्पष्टपणे सांगतो. बस बस, कळलं मला. तुमची ताकद, तुमची कुवत कळली मला. इतके दिवस तुम्हाला पोचलं तो गाढवपणा होता माझा. आता मलाच काहीतरी करावं लागणार. यू मे गो जाधव. ए जीवा दादा, मला भूक लागली आहे. सांडलंस ना दूध?
चालू ठेवलं. कशाला गेली होतीस कडमडायला? भूक लागली होती. मग जीवाला नाही सांगता आलं? हा, त्याने दिलं असतं ना आणून. तुला स्वयंपाकघरात जायची गरजच काय होती? पण खरंच मुद्दामून नाही केलं मी, चुकून झालं. तू इथे आल्यापासून प्रत्येक गोष्ट मिसत गेली. अहो पण बाई. बाई म्हणायचं नाही मला, कळलं तुला? मला बाई म्हणायचं नाही. काय झालं? काय झालं? भूक लागली होती म्हणून स्वयंपाकघरात गेले तर दूध सांडलं. एवढंच ना शालिनी? मग त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? लहान आहे ती, झाली असेल चूक तिच्या हातून. सगळ्यात चुकीच्या गोष्टी माझ्याच नशिबात का याव्या? भूक लागली आहे? चला. मुक्ते, तू मगाशी बोललीस पण तेच विचार माझ्या डोक्यात सारखे घोळताय. आत्या, म्हणूनच मी तुला सांगत नव्हते. अगं असं म्हणून कसं चालेल? प्रॉब्लेम असेल तर तो कबूल करायला हवा, तो सोडवायचा प्रयत्न करायला हवा. मला कळतंय सगळं, पण मी काय करू? एक गोष्ट विचारू, खरं खरं उत्तर देशील? राकेश त्या घरात असण्याचा तुला त्रास होत नाहीये ना? आत्या, तू काय बोलतीयस? बरं, सागर मनापासून आवडतोय? हो. मग आता मी सांगते ते लक्षात घे. हीच गोष्ट तू स्वतःच्या मनाला बजाव. मला असं वाटतं मुक्ता, तू शरीराला उगाचच नको इतकं महत्व देतेस. अगं, प्रेम व्यक्त करायला ते एक माध्यम असतं. खरं असतं ते मन. मनात उपजतं प्रेम, आपुलकी. हे बघ, तू सगळं विसरून, अगदी स्वतःलाही विसरून सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर, अगदी मनापासून. बघ, शरीरही हळूहळू साथ द्यायला लागेल. सगळं कसं सहज सोपं होऊन जाईल. मी नक्की प्रयत्न करेन. प्रयत्न तर करायलाच हवा, फक्त तुझ्यासाठी नाही, सागरसाठी सुद्धा, त्याच्या सुखासाठी. मैं कम इन सागर? या. सागर, ह्या बुधवारी आपल्या स्टाफनी सत्यनारायणची पूजा ठेवली ऑफिसमध्ये. बुधवारी? तुम्हाला सुटेबल आहे का? हां, ठीक आहे, येईन मी. आणि सगळ्या स्टाफची इच्छा आहे की त्या पूजेला तुम्ही दोघांनी बसा, म्हणजे तुम्ही आणि मुक्ताने. का? का म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे तशी. मग पद्धत बदलायला सांग. मी फक्त संध्याकाळी प्रसाद घ्यायला येईन. का? जोडीने मिरवायला लाज वाटते का? काही प्रॉब्लेम आहे? That's none of your business, okay? Just mind your language. कळलं ना? अरे चिडतोयस का एवढा? मी तर फक्त मजा केली. पण ह्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं नक्की. तुझं दुसरं काही काम नसेल तर जा इकडनं. मी तर जातेच आहे रे, पण जाता आता एकच सांगते, हे लग्न काही तुला मानवलेलं दिसत नाही. माझ्यावर विश्वास नसेल ना तर घरी जाऊन आरशात चेहरा बघ, म्हणजे तुला पटेल. गेट आउट.
राकेश बाबा सॉरी, जरा लेट झाला, मी कामात अडकलो होतो ना का ते. सॉरी सॉरी. कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? एक तर स्वतः फोन करून मला इकडे बोलवून घेतलंस. असा फालतू टाइमपास करायला वेळ नाही माझ्याकडे. आता तू थांब, मी चाललो. सागर बाबांबद्दल बोलायचं. त्यांचं सिक्रेट आहे. काय? सागर बद्दल काय? काय सागर बाबांचं एक असं सिक्रेट आहे जे तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला बी कळेल. बोल. सांगतो म्हणजे मी सांगू शकत नाही, मी सांगायला सांगतो. म्हणजे काय ना राकेश बाबा, ते तुमचं कॉलेजमधलं फ्रेंड आहे बघा, त्याचं नाव काहीतरी, हा इजयराव. विजयचं काय? त्यानं म्हण सागर बाबांचं सिक्रेट माहिती आहे. बरं आहेस ना तू? उगाचच वेळ वाया घालवू नको माझा. कॉलेजमधल्या मुलांना एकमेकांची सगळी सिक्रेट्स माहिती असतात, त्याला इतकं महत्व द्यायचं नसतं. नाही 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 नाही, तसलं काही सिक्रेट नाही हो, तसलं काही सिक्रेट नाही. सागर बाबांनी असं काहीतरी केलंय त्यामुळे TCP जयंत आहे ना, त्याला संशय आहे आणि ते इजयरावाच्या हात धुवून मागं लागलाय. अच्छा, म्हणजे गंमत काय बघा, सिक्रेट आहे सागर बाबांचं आणि शिक्षा बघते इजयराव. मध्ये ते पोलीस कस्टडीतून जाऊन आलंय. हा, म्हणजे सागरने काहीतरी गुन्हा केला. अर्थात त्याची जुनीच परंपरा आहे म्हणा, पण म्हणजे त्याने नेमकं केलंय काय? काहीतरी अशी गोष्ट केली जी गोष्ट इजयरावांना माहिती आणि ती गोष्ट लपवण्यासाठी इजयराव सागरबाबांकडे पैसे मागतो आणि सागरबाबा देत आहेत वरच्यावर. म्हणजे काय, इजयराव फोन करतोय, सागरबाबा पैसे देतात, इजयराव फोन करतोय, सागरबाबा पैसे देतात. That's interesting. Very, very interesting. राजू, हे जे काही सिक्रेट आहे ते मला कळायलाच हवं. त्यासाठी वाटेल तेवढा पैसा मोजायची तयारी म्हणजे. बस की मग आणि काय पाहिजे हो? हा, मी लगेच लागतोय बघ कामाला. फक्त ते इजयरावांचं जरा मन वळलं ना की झालं बघा. हे सगळं लवकरात लवकर व्हायला हवं. येस, होय.